तर माझी एन्झायटी खूप कमी झाली अबाउट सुचत नाही आणि होत नाही आणि मी लिहित ओके, नाही. ओके. आय हॅव जस्ट कामली मेड अ पीस विथ द फॅक्ट ओके आत्ता नाही सुचणार आहे. हो उद्या डेडलाईन आहे आणि उद्या सबमिशन आहे आणि तरीसुद्धा आत्ता नाही लिहावं असं वाटत आहे विच इज ओके. आपण ते करू आणि आपण ते लिहू. का माझी फिल्म करत नाहीये ह्याला एकमेव उपाय आहे की स्क्रिप्टवरती परत लक्ष द्या. हं. सिट विथ युअर मटेरियल, डाईव्ह इन टू इट अँड टेक टाईम. इट टेक्स टाईम. वेळ लागतो. सो आजची जी आपली गेस्ट आहे ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे बिकॉज शी इज द पर्सन हू गेव मी माय फर्स्ट पे चेक वेन इट केम टू स्क्रीन रायटिंग. आणि मी हे पे चेक ह्याचा उल्लेख जास्त करते बिकॉज आय नो की रायटर्स किती स्ट्रगल करतात अँड शी वॉज व्हेरी सेन्सिटिव्ह अबाउट इट. आणि तसं मी तिला फक्त इंटर्न म्हणून जॉईन केलेलं बट शी वॉज रिअली लाईक केअरफुल अबाउट इट. झालं असं की आय ऑलवेज हॅड द रायटिंग बग पण फुल टाईम रायटिंग पर्स्यू करायची हिंमत नाही झाली. आणि साधारण एक 10-12 वर्ष इन कॉर्पोरेट आय रिअलाइज की स्वतःला एक चान्स द्यावा. सो अराउंड 2021 मी जॉब वगैरे पूर्ण सोडला आणि साधारण माझा दिवसाचा दिनक्रम असा असायचा की कुठली तरी फिल्म बघायची. आवडली तर जस्ट लाईक लुक अप द रायटर अँड गो DM अमुक तमुक. सो तसं करता करता एक 15th ऑगस्ट नावाची एक मराठी फिल्म आहे जी मी नेटफ्लिक्सवर पाहिलेली आणि स्वप्ननील सर इज द रायटर डिरेक्टर. आणि आय DM'd हिम आणि ही वॉज काइंड इनफ टू मीट आणि ही टोल्ड मी की माझ्याकडे आता प्रोजेक्ट्स नाही आहे बट आय हॅव अ फ्रेंड हू कॅन गिव्ह यू युअर प्रोजेक्ट. आणि दॅट इज हाऊ आय मेट हर, मिताली जोशी. आणि आय डोंट नो इफ यू रिमेंबर दिस ॲज ॲक्युरेटली ॲज आय डू बट आपण स्टारबक्समध्ये भेटलेलो पवईला आणि मी अशी खूप अशी दपकत आलेले बिकॉज आय थिंक जेव्हा तू आणि सर फोनवर बोललेले मला तुझा आवाज असा एकदम फुलसा दबदबा टाईप वाटला. अरे बापरे सगळं नीट होऊ दे. बट देन फ्यू मिनिट्स इन टू आर डिस्कशन आय रिअलाइज हाऊ वॉर्म शी इज अँड ऑल ऑफ दॅट. सो शी इज द रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर ऑफ अ लॉट ऑफ फिल्म्स. मी तिच्यासोबत ज्या फिल्मवर काम केलेलं इट वॉज कॉल्ड पुनश्च हरिओम. आणि सो या दॅट्स दॅट. सो एक्स्ट्रीमली हॅपी टू हॅव यू हिअर. थँक यू. आणि आम्ही थँक यू. खूप वर्ष लाईक ऑन अँड ऑफ टचमध्ये होतो अँड नाव दॅट आय हॅव दिस प्लॅटफॉर्म आय वॉन्ट टू टॉक टू हर ऑल अबाउट हर न्यू इनिशिएटिव्ह अँड हाऊ शी कॅन हेल्प people like me with her new initiative. So once again, a warm welcome. थँक्यू. थँक्यू सो मच. Yeah. So, okay. So काय चाललंय मागचे 3-4 years? 3-4 years I've been writing. मी लिखाण करत असतानाच मला कायम असं वाटलं होतं की हे खरं तर दिग्दर्शकाचं माध्यम आहे आणि डिरेक्शन आलं पाहिजे. त्याच्यात मला रस लिखाण सुरू करायच्याही आधीपासून होता कारण मी हरिश्चंद्रची फॅक्टरीला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं होतं. Oh, आणि तेव्हा मला गंमत यायची फिल्म सेट. दॅट वॉज द फर्स्ट फिल्म सेट आय वॉज ऑन. अच्छा. अँड आफ्टर दॅट आय स्टार्टेड रायटिंग फिल्म्स. बिफोर दॅट आय वॉज Okay. जस्ट अ थिएटर गर्ल. नाटक Okay, करणं, okay, okay. So I नाटकात have to कामं करणं. reintroduce actor, writer, director, producer. So I was doing my bit of theatre. I was acting in a few plays. पृथ्वी थिएटरमध्ये काही हिंदी नाटकं मी करत होते. एक इंग्रजी नाटक लिहिलं होतं त्या काळात आणि हरिश्चंद्रची फॅक्टरी हॅड हॅपन्ड. सो ते डिरेक्टोरियल प्रोजेक्ट कसं झालं डिरेक्टोरियल प्रोजेक्ट हरिश्चंद्रची फॉर फॅक्टरी यू? फॉर यू इट वॉज द मोस्ट एनरिचिंग एक्सपिरियन्स. कारण मी नाही म्हणजे हाऊ डिड यू लँड अप? I landed up because I was staying with a lot of people who were somehow the other way involved in the अच्छा, film. okay. Network basically. नेटवर्क आणि मुळात परेश मोकाशी हा माझा अत्यंत लाडका नाटकाचा तेव्हा परेश नाटकाला ह्याचा डिरेक्ट करायचा. Right. सो आय वॉज अ बिग फॅन ऑफ बोंबिलवाडी. वी हॅड अ लॉट ऑफ कॉमन फ्रेंड्स. Correct. आणि परेश जेव्हा कास्टिंग करत होता आणि ती प्रोसेस जेव्हा चालू होती तेव्हा आम्ही ज्या सगळ्या मुली एकत्र राहत होतो, ज्या सगळ्या ॲक्टर्स होतो त्यावेळेला, दे वर ऑल ऑडिशनिंग फॉर रोल्स इन द फिल्म. Got it. अँड दॅट इज वाय वी ऑलवेज न्यू दॅट दिस फिल्म इज हॅपनिंग. अँड वन फाईन डे परेश जस्ट कॉल्ड मी अँड आस्क्ड मी की काय करतेयस आणि एक मुलगी हवी असिस्टंट म्हणून टीममध्ये पण लगेच सुरू करायचं आहे काम. आणि त्यावेळेला मी दुबेजींबरोबर नाटक लिहित होते आणि त्यांना म्हणाले की असं असं काम आलं आहे. तर ते म्हणाले की पैसे मिळणार असतील तर जा. सो 25 डिसेंबर वॉज हिज डेथ अॅनिव्हर्सरी. आता मला एक अचानक आठवलं. आणि दुबेजी म्हणाले माझं नाटक एका दिवसात संपून दे लिहून आणि मग जा. आणि मग मी ते एका दिवसात नाटक संपवलं आणि दुसऱ्या दिवशी आय वॉज ऑन अ फिल्म सेट इन लाईक मला स्क्रिप्ट मिळाली आणि 2-3 दिवसातच आमचं शूट सुरू झालं. Okay. सो मला आय वॉज चिकन विथ नो हेड तिकडे. मला काहीच कल्पना नव्हती फिल्म कशी ऑपरेट करते, सेट
काय असतो, असिस्टंट डिरेक्टरचं नक्की काय काम असतं हे मला सांगण्यात आलं होतं की तुला हे करायचं हे करायचं हे करायचं. आय वॉज अ कॉस्ट्युम असिस्टंट. पण काय एक 100 लोक एका वेळेला ऑपरेट करतात, ही काय मशिनरी आहे हे मला काहीच माहिती नव्हतं. आणि सगळ्यात गंमत ही होती की हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा, राजा हरिश्चंद्र हा सिनेमा कसा झाला ह्याच्याबद्दलची गोष्ट सांगणारी फिल्म असल्यामुळे राजा हरिश्चंद्र ही भारतातली पहिली फिल्म कशी तयार झाली ह्याचा सगळा अभ्यास करता आला. आणि फिल्म मेकिंगचं इट वॉज अ हँड्स ऑन फिल्म स्कूल फॉर अस. कारण थिअरॉटिकली पण आम्हाला सगळं बघावं लागत होतं. काय मीडियम्स होती फिल्म, कशावरती शूट व्हायची, शूटिंगचा कॅमेरा कुठून भारतात आला, कसा आला, फाळक्यांनी कुठे जाऊन प्रशिक्षण घेतलं सिनेमा कसा करायचा ह्याचं, काय इन्स्पिरेशन्स होती, काय छाप पडली सिनेमावरती नाटकांची. तर हे इन जनरलच हरिश्चंद्राची फॅक्टरी हा खूपच एनरिचिंग एक्सपिरियन्स होता. आणि तेव्हा मला गंमत आली होती खूप, पण मला इंटिमिडेट झाले होते मी खूप, मला भीती पण खूप वाटली होती कारण आय वॉज नॉट प्रिपेअर्ड टू बी. इतकं काय काय असेल असं हा, आणि माझं टेम्परमेंट बघता मी रायटर इन माय हेड आय वॉज ऑलवेज दॅट. म्हणजे माझा ब्रेन तसाच ऑपरेट करतो कायम. त्यामुळे तंद्रीच लागली आहे, झोन आउटच झाली आहे. हे असिस्टंट डिरेक्टरला असून चालत नाही. यू ऑलवेज हॅव टू बी व्हेरी अवेअर. कुठला कावळा कुठल्या फांदीवर किती मिनिटांपूर्वी बसला होता हे तुम्हाला माहिती असावं लागतं. सो मला तेव्हा असं झालं की हे गंमत येते, खूप छान वाटतंय, पण हे नको करायला. आणि मग मी लिखाणच करत राहिले. आणि मग आफ्टर मागचं हे सगळं सांगण्याचं कारण हे की मागचं 2-3 वर्षांपासून मी सक्रियपणे दिग्दर्शनाकडे वळतीये. ओके. कारण मला तोपर्यंत गंमत येते आणि फिल्म डिरेक्ट करायची हे आवड माहिती होतं. मी नाटकं डिरेक्ट करत होते, त्यामुळे नटांबरोबरचं काम, नटांबरोबर चं कम्फर्ट हे मला जमलेलं होतं तोपर्यंत. मग मी गेले न्यूयॉर्कला फिल्म मेकिंग शिकायला, कारण मला आता रिसेंटली 2022 सीन फ्यू ऑफ युअर स्टोरीज. राईट राईट. सो 2022ला आय डिसाइडेड की हे जर करायचं तर नीट शिक्षण घेऊया. आणि त्यानंतर माझा शिफ्ट झालाय फोकस टुवर्ड्स क्राफ्ट ऑफ फिल्म मेकिंग, टुवर्ड्स अंडरस्टँडिंग इट बेटर. लेखक म्हणून आपल्याला कितीही नाही म्हटलं तरी संस्कार आपल्यावरती नाटकाचे, साहित्याचे, कवितेचे असतात. तर ते संस्कार कसे उपयोगी पडतील आणि ते कसं अडथळा येणार नाही त्या संस्कारांचा, हे मला थोडं थोडं कळायला लागलं. So you mean to say you had to unlearn a bit of writing to become a director? I had to. Okay. And more than unlearn writing, I had to unlearn the craft of natak and the art of talking, because it is a medium of showing. You show, you don't tell. Correct. But then थिएटर डिरेक्शन आणि फिल्म डिरेक्शन मध्ये लाईक व्हॉट आर द डिफरन्सेस? खूप जास्त डिफरन्स. एकतर फिल्म डिरेक्शन ही अत्यंत टेक्निकल गोष्ट आहे. इट इज अ व्हेरी, म्हणजे इट इज रिलेटेड टू द लाईट, द कॅमेरा. इट इज स्टोरी टेलिंग थ्रू मशीन्स, अ लॉट ऑफ थिंग्स. तिकडे एकच फ्रेम असते आपल्याला. आणि तिथे पहिलं तुमची सलगी ही टेक्स्ट आणि नटांबरोबर असावी लागते. आणि मग तुम्ही व्हिज्युअली त्याला एक, अर्थात नाटक सुद्धा व्हिज्युअल मीडियमच आहे, आपल्याला दिसतं सगळं समोर. त्यामुळे त्याचं जे व्हिज्युअल डिझाईन आहे, त्याचं जे कंपोजिशन आहे, तिथे नाटकात ज्या फ्रेम्स आपल्याला तयार करायच्या असतात त्या सगळ्या फ्रेम्स आणि हे सगळं एका पॉईंटनंतर थोडंसं आपल्याला जर बेसिक व्हिज्युअल सेन्स असेल किंवा चांगला असेल तर त्याचं आकलन कदाचित जास्त चांगलं होऊ शकतं. तिथे वेगळा चॅलेंज असतो टेक्स्ट समजून घेण्याचा, टेक्स्टमधले बारकावे जाणून घेण्याचा आणि नटांबरोबर कनेक्शन. आणि अत्यंत वल्नरेबल गोष्ट असते नट ही. त्यांच्याबरोबर त्यांना त्यांच्या कलेनी घ्यावं लागतं, त्यांच्या पद्धतीने त्यांना समजून घेऊन त्यांना पॅम्पर करत, त्यांना मॅनिप्युलेट करत, त्यांचे गुड आर्टिक्युलेशन. त्याचं काय नटांना हे माहिती आहे. सो दॅट इज अ डिफरंट चॅलेंज. टेलिव्हिजन फिल्म मेकिंग बेसिकली कॅमेरा जिकडे इन्व्हॉल्व्ह होतो तिकडे सगळं बदलतं. तिकडे लेन्स आली की एक्सप्रेशन्स नटांनी किती आणि कसे आणि कुठल्या प्रमाणात द्यायचे पासनं ते एडिट माहिती असणं आणि एडिटबद्दल थोडंसं ज्ञान असण्यापासून सगळं बदलतं. सो टेक्निकल गोष्टी पण शिकलीस तिकडे न्यूयॉर्कमध्ये जाऊन. सो बरेचसे जण प्रेफर करतात आउटसाईड ऑफ द कंट्री या रिलेटेड एज्युकेशन घेणं. सो इज इट ट्रू की आपल्या इकडे तेवढं नॉट अकॅडमिक तेवढं स्ट्रक्चर्ड एज्युकेशन नाही आहे अबाउट फिल्म मेकिंग? वी हॅव 2 व्हेरी गुड फिल्म स्कूल्स विच आय स्वेअर बाय. कारण ह्या 2 फिल्म स्कूल्सबद्दल मला खूप चांगली माहिती आहे.
वन इज FTII अँड अदर इज SRFTI. या व्यतिरिक्त आता बऱ्याच छोट्या छोट्या फिल्म स्कूल्स तयार झालेल्या आहेत जिकडे खूप चांगल्या पद्धतीने फिल्म मेकिंग शिकवलं जातं. खूप चांगली लोकं तिथे फॅकल्टी म्हणून आहेत. आत्ता मला असं वाटतं गेल्या 5-10 वर्षात थोडंसं फिल्म मेकिंग शिक्षण आणि फिल्म मेकिंगचं फॉर्मल एज्युकेशन ही गोष्ट थोडीशी रुजती आहे आत्ता. टिल देन पीपल फॉर्मली बिलीव्ड आणि माझ्या पिढीची स्पेशली आणि माझ्या आधीच्या पिढीची तर डेफिनेटली की फिल्म मेकिंग इज समथिंग दॅट यू लर्न ऑन फ्लोर, यू लर्न ऑन द जॉब. इट इज नॉट समथिंग दॅट यू कॅन लर्न इन अ क्लासरूम. जे काही प्रमाणात खरंही आहे, कारण तुम्ही कितीही क्लासरूममध्ये शिकला तरी तुम्हाला ॲप्लिकेशन करावंच लागतं. पण त्या क्लासरूममध्ये काय शिकवलं जातं आणि काय प्रमाणात शिकवलं जातं ह्याच्याकडे आता थोडंसं लक्ष दिलं जात आहे लोकांचं. आणि आपल्याकडे फिल्म स्कूल्समध्ये जाण्याचं महत्त्व आता हळूहळू पटतंय लोकांना. आय फॉर्मली बिलीव्ह इन एज्युकेशन. कारण तुम्ही 24 तास 3 वर्ष सलग एका वातावरणात असता, विच इज मोर दॅन इनफ टू फॉल इन लव्ह विथ द मीडियम. सो तो 3 वाजता कोर्स होता. नाही, मी समर स्कूलसाठी गेले होते. माझी मुलगी घरात होती. सो मी एक वन समर आय स्पेंड इन न्यूयॉर्क. नाईस. सो माझ्या पॉडकास्टचं नाव आहे नॅव्हिगेट युअर ब्रँड. सो यू वॉन्ट मी टू नॅव्हिगेट यू एज अ रायटर ऑर अ डिरेक्टर. लाईक व्हॉट डू एन्जॉय मोर? I enjoy both. I enjoy both. Okay. If at all you had to pick up. If I had to pick up, I would always pick up Natak, then writing okay. film and writing director, Okay, because okay. my soul belongs there. Pehla Kadhi. pyar. Pehla pyar. But especially filmmaking च्या बाबतीत मला असं वाटतं की if I had to pick up, it would right now be direction, because I have had my affair with writing. And filmmaking is a new found love. Correct. So I would now want to be a filmmaker more than, because I've been a writer. Got it. So talk to us about your new initiative. Yeah, so I have started a small company which is called Writers Room Republic. We are planning to produce a few small scale products is something that I don't want to say. We want to produce a few small scale content, some projects which will be seen on the vertical format, which would be seen on the web. आणि एक नाटक. So that is the whole idea right now. It is a very new thing that I have started. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे the whole focus and the whole goal and the motto of the company is going to be writers first. Got it. Thank you. Because I've been a writer all these years आणि किती जास्त स्ट्रगल आहे अजूनही टू मेक पीपल अंडरस्टँड दॅट रायटिंग, चांगलं रायटिंग हे इंडिस्पेन्सिबल आहे, अपरिहार्य आहे. तुम्हाला जर एखादं चांगलं प्रोजेक्ट करायचं असेल तर त्याला त्याचा ड्यू रिस्पेक्ट द्या, त्याला त्याचा ड्यू वेळ द्या आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला त्याचे पैसे द्या. सो ह्या सगळ्या गोष्टींमधून खूप वर्ष नॅव्हिगेट केल्यानंतर मला ही कंपनी जेव्हा सुरू करायची झाली तर फर्स्ट थॉट वॉज इट विल बी अ कंपनी जिकडे रायटिंग चांगलं असल्याशिवाय काहीही होणार नाही. If somebody comes to me with their scripts and with a lot of money, I will not do it unless the script is good. Or I will not do it unless they allow me to get it done from somebody who is good at their job. So Writers First is the whole idea of this production company that I'm just starting off. So मी आता आपला पॉडकास्ट ठरल्यापासून मी काही पॉडकास्ट बघत होते रायटर्स रिलेटेड आणि राऊंड टेबल टिपिकली ते आपल्या ह्याच्यात बोलतात. सो ऑलमोस्ट एव्हरीवेअर हाच एक मुद्दा कायम होता जो तू पण म्हणालीस की रिस्पेक्ट नाही आहे, व्हॅल्यू नाही आहे. सो आय बिलीव्ह अँड आय होप अँड आय प्रे दॅट वॉट एव्हर यू आर डुईंग एक छोटीशी स्टेप असेल टू चेंज दॅट. आता रायटर्स रूम रिपब्लिकमध्ये एनरोल करायला कसं करायचं आणि व्हॉट इज दॅट फॉर्मॅट अबाउट, लाईक 2 month 3 month, हाऊ इट्स गोइंग टू बी? So it is not going to be it's not a company also as such. Right now it is just an initiative that I'm starting off with a bunch of people that I trust with in my house. Okay. So it is budgeting from safety pins to paper pins. It is that small right now, and that is what is exciting about it. Got it. So sorry to interrupt. So I'm asking this की आता व्ह्युअर्स जे आपला पॉडकास्ट बघतात, इफ दे हॅव टू गेट इन टच विथ यू अँड बी अ पार्ट ऑफ रायटर्स रूम रिपब्लिक, हाऊ डू दे डू इट?
I don't know how they'll do it because I don't know how I'm going to accommodate anybody right now. Okay. What I can okay. do is I will ask them to follow us on Instagram. Got it. You're And navigating your way through it. I'm navigating it. Got And it is a very exciting time right now because a lot of different kind of content is being created, different kind of things are happening. And it is always very nice to take charge of things. आता फायनली मला लोकांवरती विसंबून माझ्या 15 गोष्टी जर मी लिहिल्या आहेत तर त्याच्यातल्या 2 गोष्टी तरी मी स्वतःच्या बळावरती प्रेक्षकांसमोर आणू शकते का, एवढंच माझं आत्ताचं टार्गेट आहे. बिकॉज आपण लिहित राहतो, कधीतरी ह्याचं काहीतरी होईल ह्या आशेत. आणि आता ह्या गोष्टीबरोबर मी सलगी केली आहे की वेळ लागतो आणि तो किती लागतो हे काहीच सांगता येत नाही. सो माहिती नाही माझ्या मी आतापर्यंत लिहिलेले सिनेमे बाहेर येतील की नाही किंवा दिसतील की नाही किंवा केले जातील की नाही. पण निदान आता माझ्या हातात माझं एक काहीतरी कंपनी असल्यामुळे माझ्या 15 पैकी 2 गोष्टी तरी मी माझ्या पद्धतीने सांगू शकेन. So as a writer who wants to be a screenwriter, तर do you think they should have a plan B because of all these things that we have been discussing, like money issues, amok tamok? आणि coming from my own experience, मला असं वाटतं की I didn't dive into it fully. So it was always a plan B for me. आणि do you think की side hustle करत करत grow करावं की पूर्ण उडी मारून grow करावं? To be very honest, there are 2 parts of this answer. One is an answer that is going to be a cerebral, practical answer, which is always something that the brain will tell you to do and accept, which is yes, earn money first, earn money from something else, and then put yourself in discipline about writing and write, and then see how it goes. Second answer, which I think is what eventually happens to everybody who wants to be a writer, and is that you can't do anything else other than that. Yeah. Eka तो point your एक brain कीड़ा. just does not allow you to function in any other field in any other way. For some lucky people it would just be a sabbatical from work and just sit and write. For some people like us it would just be nothing else is more so exciting, nothing else feels like home. आणि आता लिखाणाशिवाय पर्यायच नाही आहे. आणि मी जोपर्यंत बसून लिहित नाही तोपर्यंत मला काहीही सुचत नाही. आणि हे कितीही पोएटिक आणि असं एक ग्लॅमरस विधान वाटलं की श्वासच नाही घेतात तर तसंच होतं फिजिकल. तुम्हाला काहीच सुचत नाही. मला असं वाटतं की जोपर्यंत ही गोष्ट आता माझी पेपरवरती बाहेर येत जोपर्यंत नाही आपण उलटी नाही करत ते तोपर्यंत आय कांट ब्रीथ. Yeah. तर हे दोन्ही आहेत. यू हॅव टू सी वेअर यू फिट इन. एवढं नक्की आहे की इट इज अ लॉट ऑफ वर्क. It is a lot of hard work. It is not a side hustle. Writing can't be a side hustle. If you want to be a writer, you have to be a writer and do something on the side. Yeah. You have to sit down. You have 120 पानांचं स्क्रिप्ट लिहिणं, ह्याला जी डिसिप्लिन लागते, ह्याला पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आपल्या डोक्यात असलेल्या कल्पना आणि आपल्या डोक्यात असलेली पात्र ह्यांना एकसंधपणे बांधून पेपरवरती उतरवणं. I'm not even saying good or bad. Yeah. Just At least sitting there and putting it out. Needs a lot of discipline. It needs a lot of patience. It needs a lot of resistance. So, if you actually want to be a writer, and especially a screenwriter, that is not a side hustle. You have to. I liked give what you said. time. Ki other thing can be a side hustle. You can have another side hustle, but writing has to be a. If you want to make it as a writer. If you just want to try your hand on writing आणि बघूयात लिहून कसं वाटतंय, एखादं नाटक लिहून बघितलं तर गोष्ट वेगळी आहे. बट टू थिंक अबाउट इट, तुमचं ते एक जी ब्लूप्रिंट आहे अख्ख्या सिनेमाची, त्याच्यावरती काही करोड रुपये कोणीतरी लावणार आहे, ती जाता जाता करण्याची गोष्ट नाही असू शकत. सो हे डिसिप्लिन तू स्वतःमध्ये कसं आणलंस ओव्हर द इयर्स? लाईक हाऊ वर यू एज अ रायटर वेन यू स्टार्टेड अँड व्हॉट डिफरन्स डू यू सी टुडे? डिसिप्लिन माझ्यात अजूनही नाही आहे, विच इज अ व्हेरी कॉमन थिंग विथ एव्हरी रायटर. म्हणजे मला आता कळलंय, मला असं वाटायचं मीच एकटी अशी आहे, बट एव्हरी रायटर इज. सो इट इज अ वियर्ड कॉम्बिनेशन ऑफ बीइंग एक्स्ट्रीमली अनऑर्गनाइज्ड अँड एक्स्ट्रीमली इनडिसिप्लिन्ड टू being extremely focused in pockets of time. So we write when we are not just writing. We write when I'm sitting here, when I'm traveling, when I'm just thinking, when I'm zoning out, when I'm watching something. Writing goes on. Most of the writing goes on when you're not sitting and writing. तेव्हा आपण खरं तर जेव्हा फक्त
तर एखादा सिनेमा 25व्या वेळा बघत असतो तेव्हा खरं तर आपण लिहित असतो डोक्यात. सो आपण आपली ही जी प्रोसेस आहे मेंदूची, तशीच इतर लोकांची प्रोसेस आहे. हे कळेपर्यंत मी ह्याच स्पेसमध्ये होते की मी अत्यंत काळशी बाई आहे आणि हिला कसं हिचं काय कधी होणार आहे. पण मला हेही कळत होतं की इट इज गोइंग टू बी ऑलवेज गोइंग टू बी बिटवीन पॉकेट्स ऑफ बिंग हायपर फोकस अँड जस्ट बिंग इन द झोन आणि सगळ्या जगाला आपल्या पेरिफेरल विजनमधनं कट करून फक्त फोकस करून लिहायचं टिल यू फिनिश इट. टू अ टाईमवर 10, 15, 20 दिवस तुम्ही फक्त लिखाणाचा विचार करता आणि लिहायचं स्वतःला सांगत यू मेक युअर सेल्फ मिझरेबल आणि तुम्ही तेही करत नाही. सो इट इज ऑलवेज बिटवीन दॅट. व्हॉट हॅज चेंज्ड राईट नाव इज आय हॅव फाउंड टूल्स. इतक्या वर्षात लिखाण करून आता मला कळलं की जे 10-15 दिवस माझे नुसतेच या स्ट्रेसमध्ये जायचं की मी का लिहित नाहीये आणि खरं तर मला लिहायचं पण मला का सुचत नाहीये, तर ते सुचणं, ते 10 दिवस काय करणं, हे कसं नॅव्हिगेट करायचं, त्याच्यासाठी कुठलं टूलसेट वापरायचं, कुठले एक्सरसाइजेस करायचे मेंटली, काय, हे सगळ्याचं आता मला आय हॅव फाउंड अ फ्यू आन्सर्स टू इट. नॉट ऑल बट आय हॅव फाउंड अ फ्यू आन्सर्स टू इट की ओके आत्ता हा सीन आणि हे आत्ता सुचत नाहीये, 10 दिवस नुसतंच विचार करत बसण्यापेक्षा मी वेगळं काय करू शकते का. किंवा सगळ्यात महत्त्वाचा बदल जो आय थिंक इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ एज आत्तापर्यंत जो झाला आहे फ्रॉम द बिगिनिंग इज माझी एन्झायटी खूप कमी झाली अबाउट सुचत नाही आणि होत नाही आणि मी लिहित नाही. आय हॅव जस्ट कामली मेड पीस विथ द फॅक्ट की ओके आत्ता नाही सुचणार आहे. हो उद्या डेडलाईन आहे आणि उद्या सबमिशन आहे आणि तरीसुद्धा आत्ता नाही लिहावं असं वाटत आहे, विच इज ओके. आपण ते करू आणि आपण ते लिहू. आत्ता जर वाटतंय की नाही होऊ शकत आहे आपल्याकडनं तर इट इज ओके, असं होऊ शकतं, विच इज फाईन. ह्याच्याबरोबर मी आता पीस केलेलं आहे. आणि सेकंडली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सुरुवातीला नव्हती आणि जी आता आहे का माझी फिल्म होत नाहीये, का माझी फिल्म कोणी करत नाहीये, का सगळे तर म्हणालेत स्क्रिप्ट चांगली आहे, मग मी अजून काय करू म्हणजे स्क्रिप्ट चांगली होईल, मग मी अजून काय, हे काहीही नाही आहे आता मला कळलं जेव्हा व्हायचं तेव्हा होईल एक. आणि का माझी फिल्म करत नाहीये ह्याला एकमेव उपाय आहे की स्क्रिप्टवरती परत लक्ष द्या, सिट विथ युअर मटेरियल, डाईव्ह इन टू इट अँड टेक टाईम. इट टेक्स टाईम, वेळ लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिखाणाचं क्राफ्ट सापडायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा थोडासा जास्त वेळ स्वतःचा व्हॉइस सापडायला लागतो, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. 5-5, 10, 6 सिनेमे लिहिल्यानंतर असं वाटतंय की या सगळ्या सिनेमांमधनं एक काहीतरी कॉमन होतं का जे मला म्हणायचं आहे. सातत्याने एक कुठली तरी थीम आहे का जी माझ्या डोक्यात येते, माझ्या मनात येते, ज्याच्याबद्दल मला खूप कळवळून वाटतंय. तर आय थिंक दॅट इज समथिंग आय नीड टू कॉन्सन्ट्रेट ऑन. दॅट इज माय व्हॉइस. So by voice you mean genre? या जॉनरा पण म्हणणं. Can you throw some more light on? सो व्हॉइस ॲज अन म्हणणं. Okay. इट इज एक गोष्ट आपण सांगतो, ती गोष्ट अमुक एका कुटुंबाची असेल, एक मुलगा एक मुलगी आई वडील आहेत, पण ते गोष्ट सांगणं म्हणे त्या प्रत्येक माणसाचं आणि त्या लेखकाचं काय म्हणणं आहे. इफ इट इज अ लव्ह स्टोरी, इफ इट इज अबाउट अ लव्ह ट्रँगल, पण त्या लव्ह ट्रँगल व्यतिरिक्त तुमचं काही म्हणणं आहे का. इट इज मोर अबाउट थीम, Okay. इट इज मोर अबाउट वर्ल्ड व्ह्यू, इट इज मोर अबाउट हाऊ द रायटर सीज द वर्ल्ड, हाऊ ही सीज हिज कॅरेक्टर्स, हाऊ ही सीज पीपल, पॉलिटिक्स around the world he is in and around the world his characters are. Got it. And can he address that? And So what is the element that you bring in as your personality as a writer? Something like that? yeah, something like that. Your element, your personality, and again your distinct take on things, Okay. your distinct take on relationships, your distinct take on things. So who you are as a person in a way? Yeah, who you are as a person. Sometimes some person could like violence, sometimes some person could like conflict, some person could like peace. So ते तुम्ही त्या कॅरेक्टर्स मध्ये कसं रुजवता. Correct. तू आत्ता मगाशी म्हणता म्हणालीस की ते एक इनिशियल डेस्परेशन असतं फॉर द लॅक ऑफ राईट चॉईस ऑफ वर्ड, की माझी फिल्म का नाही होते. आणि यू ऑल्सो सेड की सुचत का नाही. सो व्हॉट इज मोर डिफिकल्ट टू नॅव्हिगेट, अ रिजेक्शन और अ क्रिएटिव्ह ब्लॉक? A creative block. Okay. Because rejection is something that you can't do anything about. Not in my control. But creative block is something that keeps nagging you कि you are supposed to solve it. You are supposed to take care of it. So it is much more troublesome. The responsibility comes on us to finish it. So yeah.
how do you navigate a creative block? I don't. You don't. I know. So sometimes doing nothing works. I just Genuinely, don't it do works. anything. Yeah. I just sit Yeah. sometimes for days, sometimes for months, sometimes for years. And I think तू मगाशी खूप राईट बोललीस की एंड ऑफ द डे मेकिंग पीस विथ सर्टन थिंग्स आपोआप आन्सर्स मिळतात आणि लाईक सुटतात गोष्टी. व्हॉट अबाउट मिस्ड डेडलाईन्स इन द सेन्स की आता उद्या लिहायचं आणि आज सुचत नाही, सो कमर्शियली ह्याचं काय रिपरकेशन्स असतात? My brain works in chaos. So I give myself deadlines first Oh, and then I write. So I write to meet deadlines. अच्छा, युअर ओन डेडलाईन. Not my own. I very confidently call people and tell them माझं लिहून झालंय, आपण कधी भेटूया. लवली. सो ते आज असं होत नाही होत, ते उद्या किंवा परवा होतं. ते उद्या किंवा परवाची डेडलाईन मला मिळते आणि मला एवढा अंदाज असतो की आज झालंय हे अगदीच 2 ओळी लिहिल्यानंतर नाही बोलू. ऍटलिस्ट एक काहीतरी बॉडी ऑफ वर्क तयार झाल्यानंतर सांगावं की झालंय. पण माझं ते झालेलं नसतं. पण आय नीड अ डेडलाईन. आय नीड की आता मी नाटक वगैरे स्वतःसाठी जे काही मी लिहिते त्याला तर मी लोकांना तारखा देऊन बोलवून टाकते घरी की नाटकाचं वाचन आहे, घरी या. तर मला ह्या जबाबदारीने की आता 4 लोक घरी वाचायला येणार आहेत, लिहावंच लागतं. हो. सो मी ब्रेनला तसं ट्रिक करते की आता पर्यायच नाही, आता आपण लोकांच्या वेळा घेतल्या. So writing for yourself is advisable, writing for the audience. Advisable may not be the right word, but you know what I mean. आय हॅव येट टू फिगर आउट दिस. हे असं ऑब्व्हियसली सगळे म्हणतात की राईट फॉर युअर सेल्फ. जगातले प्रत्येक फिल्म मेकर आणि प्रत्येक रायटर हेच म्हणतील की राईट फॉर युअर सेल्फ. बट देन वाय धिस मीडियम? बिकॉज इट इज अ मीडियम ऑफ द ऑडियन्स. Then write a novel, which you can write for yourself. But again, somebody is going to read it. So this write for yourself business is very tricky. You have to develop a skill set where you write for yourself, but somebody else would want to watch it, listen to it, read it. Even if you're writing for yourself, it should be something, because का लोकांनी माझी 3 तासांची फिल्म माझ्या पर्सनल एखाद्या स्टोरी बद्दलची So बघायची? there's no right answer actually. Yeah, there's no right answer. But I think finding the skill set to making that engaging for an audience is, and still writing for yourself, is something that we have to learn to achieve. So roughly speaking, skill set, network and patience. We can say that. And I don't know how many people will believe this, but and the thing called God's gift. ऑफकोर्स. मी परवाच कोणाशी तरी बोलत होते, समथिंग टू डू विथ म्युझिक. म्हणजे असं लाईक रायटिंग, म्युझिक असे फील्ड असं मला वाटतं की जे तुम्ही वरनं थोडंफार घेऊन येता, म्हणजे रुजवू नाही शकत. यू कॅन नर्चर इट, खतपाणी घालू शकता, बट यू कांट लाईक यू कॅन शार्पन इट. बट असं काही बाबा लिही असं मारून बुटकून नाही येत, आउटसाईड इन नाही, ते इनसाईड आउट आहे. सो तू आता बऱ्यापैकी एक्सपोज्ड आहेस टू द फिल्म इंडस्ट्री, अँड along with film industry comes fame. So what's your take on it? It is tempting. It is extremely validating. You who would not want to have it? But it is something that is just a byproduct of your work, and it cannot define who you are as a person and what you write. You cannot write to be famous. You become famous if you write well, and that's a byproduct. हे उलटा प्रवास जेव्हा सुरू होतो ना, नॉट जस्ट फॉर रायटर्स, फॉर एनीबडी इन दिस फील्ड, की एम जर हा असेल की मी फेमस व्हायला पाहिजे, तर त्यात काही चूक नाही आहे. पण दॅट इज समथिंग जे तुम्ही काहीतरी वेगळं अचीव्ह करता करता झालं. अग्रीड. सो जेव्हा आपण फिल्म्स बघतो, सिरियल्स बघतो, आपल्याला असं वाटतं की बघून हां ठीक आहे, ओके, सोपं आहे, अमुक आहे तमुक आहे. बट apart from the byproduct of a cinema or a film, what are the myths that you typically want to burst? की सोपं तर आहे, इतकं काय एक ओके, सोपं आहे तर नाही, हे अजिबात सोपं नाही. सेकंडली, ओनली बिकॉज यू थिंक यू हॅव अन आयडिया डज नॉट मीन दॅट यू हॅव अ स्टोरी वर्दी टू बी मेड इन टू अ फिल्म. कल्पना, कथा, कथाविस्तार आणि पटकथा आणि बाउंड स्क्रिप्ट हे वेगवेगळे टप्पे आहेत. तुम्हाला एखादी कल्पना सुचते आणि तुम्हाला असं वाटतं हा तर सिनेमा सुचलाय, तर असं नाही असू शकत, असं नाही होत. इट इज लाईक
काय आंबा दिसला झाडावरती कैरीच्या स्वरूपात आणि त्यांना वाटलं की अरे आता उद्या आपण आमरसपोळीचं जेवण गावजेवण घालूच शकतोय. तर नाही घालू शकणार आहोत तुम्ही, कारण तो एक आंबा आहे आणि ती आत्ता कैरी आहे आणि तुम्हाला गावजेवण घालायला खूप आंबे लागतात. तर तुमच्या आत्ता झाडावरती एक आंबा आणि एक कैरी आहे, तर त्याचा आधी आंबा होऊ द्या. आधी तुमचा आमरस करून तुमचं खाऊन बघा. मग गावजेवण घालण्यात ते आहे का? मग मग ती झाडं रुजवा. मग त्या झाडाला खतपाणी घाला. मग ती झाडं मोठी का? मग ती आमराई करा त्याची तयार. मग येईल गावजेवण. वेळ आहे अजून त्याला. सो एखादी स्क्रिप्ट चांगली आहे की नाही, सो अकॉर्डिंग टू यू हू इज द बेस्ट जज? म्हणजे ठीक आहे, कधी कधी आपल्याला लिहिताना आपल्याला वाटतं की अरे बाप आहे, किंवा कधी कधी समजतं की बाई टुकार आहे. बट असं होऊच शकतं की टुकार एखाद्याला आवडतं आणि जे बाप आहे ते कुठेतरी मागे पडतं. सो सिनेमा आवडणं ना, संहिता ही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मधनं जाते प्रोसेस, आवडण्याची प्रोसेस. आधी लेखकाला स्वतःला पटावं लागतं की हां, इट इज वर्थ रीडिंग टू समबडी. मला नाही वाटत कुठलाच प्रामाणिक लेखक असा आहे की ज्याला खूप आवडते स्वतःची स्क्रिप्ट. ओके. प्रत्येक वेळेला आय रीड समथिंग त्याच्यात 10 चुका दिसतात. Okay. अँड दॅट इज हाऊ आवर ब्रेन वर्क्स. एक आवडलीच तर मग पुढे लिहायचं काय किंवा करायचं काय. मग ती दिग्दर्शकाला आवडावी लागते, ती प्रोड्युसरला आवडावी लागते, ती नटांना आवडावी लागते आणि मग ती प्रेक्षकांना आवडावी लागते. आणि प्रत्येक इतकी लोकं आहेत, त्यामुळे इतक्या प्रकृती आहेत, इतके वेगवेगळे स्वभाव आणि इतक्या वेगवेगळ्या टेस्ट्स आहेत की देर इज नो वन आन्सर की व्हॉट विल मेक इट नाईस, मेक इट गुड. अगेन इट बॉइल्स डाऊन टू तुम्हाला बरं वाटलंय का लिहिताना. ॲटलीस्ट दॅट शुड बी द स्टार्ट पॉईंट. दॅट इज द ओनली थिंग दॅट वी कॅन ट्रस्ट की मला मजा आली आहे, मला आवडलंय. मग ते चांगलं असो वाईट असो गोष्ट वेगळी आहे. मला आणि अगेन चांगलं वाईट पेक्षा मला आवडलंय आणि मला मजा आली आहे का, एवढ्याच दोन गोष्टी त्यातल्या त्यात हातात असतात आपल्या. सो असं टिपिकली फीडबॅक मेकॅनिझम्स तू कोणाचे फॉलो करतेस? ओके, मला मध्ये मी एका LA बेस्ड स्क्रिप्ट रायटिंग कॉम्पिटिशनला माझा एक पायलट पाठवला होता आणि आय हॅड द मोस्ट ब्युटिफुल फीडबॅक एक्सपिरियन्स फ्रॉम देम. ऑफकोर्स they run the company to professionally give feedbacks and they have trained people to write feedbacks. But they wrote very beautiful paragraphs about what works for them and what does not work for them. As a production company. Just as a script. Okay. म्हणजे ही जर स्क्रिप्ट तुझी पुढच्या नेक्स्ट लेवल इन द कॉम्पिटिशन जर जाणार असेल तर this is what has worked for us and this is what has not worked for us. Okay. But the articulation of that was so respectful. Me not worked for us चा जो पॅसेज होता तो what worked for us च्या पॅसेजपेक्षा कैक वेळा जास्त वाचला. Interesting. And it helped me write a better script because it was extremely respectful. It was not good. What they were trying not worked for us was they trying to tell me ki this is not right, this is what you've written is हे मुद्दे से आहेत, they're not good at all. But the way they said it were concise and it was, ते कळत होतं की हे पर्सनल नाही आहे. ऑफकोर्स दे डिड नॉट नो मी ऑल्सो, म्हणजे पर्सनल काही संबंधच नव्हता तिकडे. बट इवन ॲज अ रायटर तुमच्यावरती पर्सनल अटॅक्स न करता खूप तटस्थपणे, खूपच प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या शब्दांमध्ये तो फीडबॅक माझ्यासमोर आला. कारण आपण खूप वल्नरेबल असतो वेन वी सीक फीडबॅक. आपण आपलं काहीतरी एक DNA त्याच्यात टाकलेला असतो, आपण काहीतरी आपलं खूप पर्सनल स्पेस आपली शेअर केलेली असते, विच पीपल डोंट रिअलाइज. बट इफ आय हॅव रिटन अ सीन दॅट हॅज बिन अ व्हेरी intense experience of my own life and I don't have an option but to write that scene, कारण मग कथारसिस कसा होणार, मग why do I write at the end of the day. तर त्या सीनची चिरफाड किती बंडल आहे, बकवास खोटं किती, असं लोक वागतात का, असं लोक, हे अशा प्रकारे जर आला तर इट अफेक्ट्स यू डीपली. इट अफेक्ट्स युअर होल आयडिया ऑफ वॉन्टिंग टू बी अ रायटर. इट अफेक्ट्स युअर होल आयडिया ऑफ लाईफ. सो आय थिंक फीडबॅक्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिटिसिझम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर जॉब. निंदकाचे घरं असावे शेजारी, हे मला असं वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे की हो, मला सतत चांगलं म्हणणारं का कमाल लिहिल्यास वगैरे हे ह्याचा मला कधी फायदा नाही होत. ह्यानी माझा इगो सुखावतो खूप आणि आय वॉन्ट टू लिसन टू ऑल दॅट. आणि काय रायटरच ग तू, ह्यानी माझा इगो सुखावतो फक्त. आणि तो की त्याचं मी काय करू ॲट दी एंड ऑफ द डे. जर अमुक गोष्टी अशा पद्धतीने तू बघू शकशील का, अशा पद्धतीने ह्याचा विचार करू शकशील का,
हे खटकतंय कारण असं असं ह्याच्यातनं पोट्रे होत आहे. अशा सगळ्या प्रकारे जर रिस्पेक्टफुली मला माणूस म्हणून जज न करता माझ्या रायटर असण्याची अबिलिटी त्या एका बॅड सीन किंवा बॅड पॅसेज म्हणून जज न करता त्रयस्थपणे खूप प्रामाणिक मतं जर समोर ठेवली रिस्पेक्टफुली तर ते खूप गरजेचं आणि खूप एनरिचिंग असतं. आपल्याकडे आय थिंक नॉट जस्ट अ रायटिंग फीडबॅक बट इन जनरल कुठेही फीडबॅक जो दिला जातो ना तो 90% टाइम पर्सनल एलिमेंट कुठेतरी असतो देणाऱ्याकडे आणि घेणाऱ्याकडे तर असतोच असतो. आपण त्याचं डिटॅच होऊन बघू नाही शकत. इट कॅनॉट यू ऑल्सो वेन Yeah. टेक क्रिटिसिझम कॅनॉट टेक इट पर्सनली ना. सो आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं जास्त अनुभवायला मिळतं का की फीडबॅक्स आर गिवन टू द पर्सन नॉट टू द स्क्रिप्ट ॲज कम्पेअर टू आय वुडंट से बॉलिवूड ॲज अ बेंचमार्क बट ॲज कम्पेअर टू हॉलिवूड. मला मला फार अनुभव ह्या असा मला पर्सनली आलेला नाही आहे पर्सनली ह्याचा. बट आपली इंडस्ट्री इतकी क्लोजनेट इंडस्ट्री आहे ना, एव्हरीबडी नोज एव्हरीबडी आणि एव्हरीबडी नोज वॉट्स गोइंग ऑन विथ एव्हरीबडी. सो समटाईम्स इट बिकम्स टू पर्सनल, की असं होतं की तुम्ही आत्ता जे बोलताय ते मला पटतंय, पण आत्ता तुम्ही माझ्याबद्दल असं व्यक्ती बोलताय आणि माझ्या स्क्रिप्टबद्दल बोलत नाही आहात. अच्छा, ते कळून चुकतं. सो ते कळतं किंवा तुम्हाला ह्या सीनबद्दल प्रॉब्लेम वाटतोय बिकॉज यू नो मी एज अ पर्सन. ओ हॅड यू नॉट नोन मी एज अ पर्सन यू वुड हॅव नॉट हॅड अ प्रॉब्लेम विथ दॅट. दॅट्स होल न्यू पर्स्पेक्टिव्ह. सो तू आत्ता हेही म्हणताना म्हणालीस की एखादा सीन जेव्हा तू स्वतःच्या अनुभवावरनं लिहिते सो टिपिकली हाऊ मच पर्सेंटेज इज पर्सनल एक्सपिरियन्स अँड इमॅजिनेशन. I can never bifurcate that. ओके I can say that a few films that I have written are not at all as a story near my periphery. ओके And I know that I have written a few plays, a few scripts जे अत्यंत पर्सनल आणि अत्यंत बायोग्राफिकल आहेत इन अ वे. पण त्या बायोग्राफिकल स्टोरीमध्ये माझी कॅरेक्टर्स वेगळीच वागतात कम्प्लिटली, ज्यांचा माझ्या पर्सनॅलिटीशी काही संबंध नाही आहे. आणि वेराज कधी कधी माझ्या आसपासच्या परिघातल्या गोष्टींशी संबंध नसलेली एक गोष्ट जेव्हा मी लिहिते तेव्हा त्यातली पात्र अत्यंत माझ्या जवळच्या आसपासच्या लोकांसारखी वागतात. सो इट्स ऑलवेज अ मिक्स. फिल्म मेकिंग इज ऑलवेज इवन द फिल्म मेकर द रायटर कॅन नेवर से की हे बायोग्राफिकल आहे आणि हे नाही आहे किंवा हे पर्सनल आहे आणि हे नाही आहे. इट इज ऑलवेज अ मिक्स. वुड यू लाईक टू शेअर अन एक्झाम्पल की विच हॅज बिन क्लोजेस्ट टू यू इफ यू आर ओके विथ इट. I don't so I'd written this one play long back which was ज्याचं कथानक आणि माझं आयुष्य ह्याचा काहीच संबंध नव्हता अजिबातच. आणि जी लोकं मला पर्सनली ओळखत होती त्यांनी नाटक बघून मला सांगितलं की मला कळलं तुला ह्या सीनमधनं काय. ओके सो मला झालं की हो पण मला तुला असं वाटतंय, मला ते नव्हतं म्हणायचं. पण ओनली बिकॉज दे न्यू मी व्हेरी पर्सनली दे स्टार्टेड रीडिंग मोर इन टू इट अँड स्टार्टेड फाइंडिंग मोर मिनिंग्स टू इट, जे मला म्हणायचं होतं किंवा जे मला सांगायचं होतं त्यापेक्षा. आणि काही सीन काही गोष्टी बघून कोणाचे मला फोन आले होते की असं वेगली मला आठवतं की मला माझ्या एका आत्याचा फोन आला होता की अगं तुझ्या बाबांची आठवण आली मला हे कॅरेक्टर बघून. आणि मला असं मला नव्हती आली किंवा माझ्या डोक्यात नव्हते बाबा जेव्हा मी हे लिहित होते तेव्हा, पण ओके मे बी. सो आपण सबकॉन्शियस लेवलवर इतके ऑपरेट करत असतो ॲज रायटर्स की पीपल सी इट डिफरंटली देन वी थिंक वी सी. सो वेन शी सेड की बाबांची आठवण आली तेव्हा तुला कुठेतरी सबकॉन्शियसली वाटलं मला का असं की वाटलं की असू असू शकतं. शकतं. हां हां, राईट. आय थिंक मे बी. हां गॉट इट. कारण इट ऑपरेट्स वी ऑपरेट ऑन अ सबकॉन्शियस लेवल. सो आत्तापर्यंत तू लिहिलेलं तुला सगळ्यात आवडलेलं तुझं काम कुठलंच नाही. मी काही आत्ता लिहिलं जे वर एक्साइटिंग फॉर मी. ओके हे 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 करताना लिहिताना मजा येते. आतापर्यंत बाहेर आलेल्या कामापैकी एकही काम मला असं खूप आवडलं असं नाही. टू बी ऑनेस्ट आय विश दॅट वॉज नॉट ट्रू. 7 on 10 इफ नॉट अ 9 on 10. आय विश दॅट वॉज ट्रू. दॅट वॉज नॉट ट्रू की मला काय मस्त जमली आहे फिल्म. पण अजून तरी बाहेर आलेलं काम असं नाही आहे. सध्या लिहित असलेली आणि लिहून झालेल्या कामांपैकी काही स्क्रिप्ट्स आहेत ज्या मला
मजा येते लिहिताना आणि ते मला आवडतंय. त्याच्यापैकी एक नाटक आहे जे रायटर्स रूम रिपब्लिकडनं मी करते. ओके. दॅट इज अ इंग्लिश प्ले कॉल्ड 138 आणि दॅट इज अ प्ले विच व्हॉट इज इट अबाउट? it is about a lot. It is about four people who are trying to navigate life while being writers. इंटरेस्टिंग. So वाय 138? 138. वाय दॅट नेम? Nobody knows. नाटक बघावं लागेल त्यासाठी. आपण हे इंट्रोमध्ये टाकूया. 138 कधी नक्की रिलीज काय. होतंय? मला आता मी माझ्या Tentatively. ऍक्टरच्या डेट्स प्रमाणे आयडियल Who all are starring in it? मंजरी फुफाला स्टारिंग इन इट होपफुली आणि बाकी आय एम जस्ट कास्टिंग राईट नाव. आय हॅव रेड टू अ फ्यू ॲक्टर्स हू आर रेडी टू डू इट. टाईमलाईन्स कशा मॅच होत आहेत आणि तारखा आणि वेळा कशा जमत आहेत. मंजरी फुफाला, सिद्धेश धुरी आणि अनिरुद्ध देवधर नावाचे 3 नट आहेत ओके. जे सगळे मराठी आहेत आणि सगळे उत्तम इंग्रजी बोलतात. त्यामुळे एका इंग्रजी नाटकात पुन्हा एकदा सगळे मराठी लोक असणार आहेत. सो चौथ्या कॅरेक्टरबद्दल माझी जरा शोधाशोध सुरू आहे. मला असं वाटतं की मी मार्च महिन्यात आणीन नाटक ओके. बाहेर. Any hack that a new writer should adopt while pitching to a producer, director? ऑलवेज बी प्रिपेअर्ड वॉट यू गोइंग टू पिच आणि हॅव अन आयडिया अबाउट हाऊ मच टाईम आर दे गोइंग टू गिव्ह यू. सो तुम्ही जर एक अख्ख्या फिल्मचं 1 तासाभराचं पिच डोक्यात तयार ठेवून गेलात आणि तिकडे गेला ते म्हणाले 10 मिनिट मी सुना दो क्या है, 10 मिनिटात सांगा काय आहे. तुमची तयारी 10 मिनिटाची असायला पाहिजे, अर्ध्या तासाची असायला पाहिजे, 1 तासाची असायला पाहिजे. Got it. त्याच्यासाठी तुम्हाला तुमची गोष्ट इन अँड आउट नीट व्यवस्थित माहिती असली पाहिजे. तुमचा स्क्रीन प्ले तुम्हाला पाठ असला पाहिजे, जाखा लिहून झालेला असेल तर. तुमच्या गोष्टीवरती विश्वास असायला पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स आणि ॲरोगन्स पेक्षाही विश्वास हा शब्द फारच महत्त्वाचा आहे. यू शुड ट्रस्ट. वाय वुड एनीबडी ट्रस्ट यू इफ यू डोंट ट्रस्ट युअर ओन स्क्रिप्ट. हा जरा पोर्शन जमला नाही मला, ते आता मी बघीन नंतर, का मग आम्ही ऐकायचं आहे. सो पूर्ण विश्वास ठेवून या, पूर्ण तयारीने या, मेहनत करा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा, 10 मित्रांना बोलवा, त्यांच्यासमोर वाचून दाखवा, बोलून दाखवा आणि खूपच आदराने तुमच्या मटेरियलला रिस्पेक्ट द्या. समोरच्या माणसाला तुम्ही जितका रिस्पेक्ट देणार आहात ना, सर तुमच्याबरोबर काम करायची इच्छा वगैरे, याच्यापेक्षा जास्त आदर त्या स्क्रिप्टला द्या. कारण खूप वेळा असं होतं की अंडर प्रिपेअर्ड खूप लोक खूप कॉन्फिडन्सने तुम्हाला इम्प्रेस करायला जातात आणि असं होतं की मी नाही आहे महत्त्वाची. माझ्याकडे जर प्रोड्युसर मी जर असेल आणि कोणी घेऊन आलं किंवा वाचून दाखवायला आलं तर असं वाटतं की तू हा रिस्पेक्ट तुझ्या स्क्रिप्टला दे आणि हा वेळ तुझ्या स्क्रिप्टला दे. व्हेरी ट्रू. सो असे तुझे कोणी ड्रीम स्क्रीन रायटर्स आहेत का ज्यांच्यासोबत तुला काम करायची इच्छा आहे? स्क्रीन रायटर्स ज्यांच्यासोबत मला काम करायची इच्छा आहे, ड्रीम असं नाही, पण सध्या मी आजच एक इंस्टाग्रामवरती मोठी पोस्ट लिहिली अबाउट डेब्युटंट फिल्म मेकर्स दॅट हॅव कम दिस इयर अँड ऑल ऑफ दॅम आर सो गुड. सो मला काम कोणाबरोबर करावं असं वाटतं की नाही मला माहिती नाही, कारण मला आता सध्या तरी रायटिंग ही ऑटोक्रॅटिक प्रोसेस आहे असं वाटतंय. बट आर सो मेनी ग्रेट फिल्म मेकर्स ज्यांचं काम मला बघावं असं वाटतं, ज्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये मला इन्व्हॉल्व व्हावं असं वाटतं. सो मे बी आय वुड वॉन्ट दोज डिरेक्टर्स टू डिरेक्ट वॉट हॅव रिटन, और मे बी आय वुड वॉन्ट टू राईट समथिंग फॉर दोज डिरेक्टर्स. आय वुड वॉन्ट टू कोलॅबरेट विथ अ लॉट ऑफ पीपल. आणि खूप हिंदी आणि ह्याच्यातली तर लोक आहेतच, पण आज मी एक जी लिस्ट केली तयार मराठी डेब्यू फिल्म मेकर्सची, ती इतकी एक्साइटिंग होती. रोहन कानवडेंनी काय अप्रतिम सिनेमा केला सावरकुंड नावाचा, जो अत्यंत महत्त्वाचा भारतीय सिनेमा आहे. पहिला भारतीय सिनेमा आहे ज्याला संडान्सला अवॉर्ड आहे. स्थळ नावाची जयंत सोमलकरची फिल्म आहे जी किती पॉइग्नंट, किती खरी समाजाचा प्रॉपर आरसा दाखवणारी फिल्म आहे. गौरव पत्की कम्स विथ आरपार विच इज सच अन इंटेन्स फिल्म. शिवराज वायचळ कम्स विथ आता थांबायचं नाही. ही सगळी माझ्या आसपासची, साधारण माझ्या वयाची लोक आहेत, एक काही वर्ष पुढे मागे, पण ते सगळे किती एक्साइटिंग, किती चांगलं काम करतात. गोंधळ नावाची फिल्म आली, सगळे फर्स्ट टाइम डिरेक्टर्स होते. कुर्ला ते वेंगुर्ला नावाची फिल्म आली. आणि मी हिंदी आणि मोठी बॉलिवूडची नावं घेत नाही आहे आत्ता, कारण ते सगळ्यांचं स्वप्न अल्टिमेटली असणार आहे. पण आता तर सच एक्साइटिंग वर्क हॅपनिंग अराउंड. किती महत्त्वाच्या आणि किती सुंदर फिल्म्सचा प्लॅटर. वर्षभराच्या आत आपल्याला दशावतासारखा एक सिनेमा येतो जो फायनली ऑडियन्सला खेचतोय सिनेमा घरात, ज्याच्यामुळे
इंडस्ट्रीत पैसा येतो आहे. उत्तर नावाची क्षितिज पटवर्धनची फिल्म आलेली आहे. ही केवढी नावं आहेत आणि ही सगळी आपल्या आसपासची नावं आहेत. सो राईट ना आय एम मोर एक्सायटेड कोलॅबरेटिंग विथ दोज पीपल. आय मोर एक्सायटेड टू कोलॅबरेट विथ शिवराज एज अ रायटर. विथ आय वुड वॉन्ट गौरव पत्की टू डिरेक्ट माय फिल्म. आय वुड वॉन्ट रोहन कानवडे टू मेक just keep making films so that I can watch them. So The spark in your eyes. yeah, I have loved all these films. सो आत्ता जी ही तू नावं घेतलीस त्यातली मला 2-3च माहिती आहेत. लाईक दशावतार बिकॉज मी बघितलंय, उत्तर बिकॉज मी त्याचे प्रोमोज बघितले. बरोबर. सो मी एक रील बघितलं जिकडे आय फॉरगॉट द नेम ऑफ द पर्सन हू वॉज सेइंग की आपल्या इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंग बजेट खूप कमी असतं, विच इज वाय ही सगळी नावं मे बी आता तू इंडस्ट्रीमधली आहेस किंवा मला इंटरेस्ट आहे म्हणून मी रिसर्च करून मला माहिती तरी आहेत. सो हाऊ डू वी ब्रिज दिस गॅप अँड हाऊ डू वी मेक ॲटलीस्ट ही नावं लाईक हे फिल्म्स या वीकमध्ये रिलीज होत आहेत. सो वेअर टू कीप अ वॉच? I have no idea. भाडीबा is doing amazing work with that. कारण त्यांनी भाडीबा टॉकीज सुरू केलेलं आहे आणि दे आर रिअली ट्राईंग टू प्रमोट इंडिपेंडेंट मराठी सिनेमा. दे आर ट्राईंग टू डू ॲज मच एज दे कॅन. सो अशा प्रकारचे कोलॅबरेटर्स, अशा प्रकारचे अनकन्व्हेन्शनल आणि जरा मेन पठडी जी आहे मार्केटिंगची आणि मेन जे MBAs जे बसलेले असतात मोठ्या कॉर्पोरेट्समध्ये टू strategize films. त्यापेक्षा आय थिंक वी नीड चॅम्पियन्स लाईक भाडीबा. वी नीड चॅम्पियन्स लाईक मे बी सम कॉन्टेंट क्रिएटर्स, सम यूट्यूबर्स. वी नीड दोज पीपल टू बी द माउथ ऑफ दीज फिल्म्स नाव. कारण खरंच नाही आहे मार्केटिंग बजेट. फिल्म कशी बशी संपते. आपल्याकडे 15 ते 20 दिवसांमध्ये सिनेमा करावा लागतो. खूप कमी वेळेला हवे तेवढे दिवस घे असं सांगितलं जातं डिरेक्टरला. असं नाही होत. त्यामुळे एकतर इतक्या वेगळ्या वेगळ्या फायनान्शियल स्ट्रगल्समधनं डिरेक्टर एक फिल्म तयार करतो. प्रोड्युसरवरती एक खूप मोठं प्रेशर असतं कारण मराठी माणूस अजूनही सिनेमा चित्रपटगृहात जाऊन नाही बघत अनलेस इट इज अ व्हेरी पिक्युलियर फिल्म दॅट यू नो दॅट कम्स. आय थिंक लाईक आय एम अ व्हेरी प्राऊड मराठी गर्ल. पण कधी कधी आपली मेंटॅलिटी खूप ॲड येते बिकॉज आता एखादा फिल्म हिट झाला तरच आपण जाऊन बघतो. वी डोंट रिअली वॉन्ट टू इन्व्हेस्ट टाइम अँड एनर्जी. म्हणजे पैसे तर आहेच आहेत बट मुळात टाइम एनर्जीच कोणाला द्यायची नसते. म्हणजे एखादा दशावतार माहिती आहे बिकॉज तो चालला, लोकांनी बघितला, लोक जातील. सो लाईक मला असं वाटतं की मार्केटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आता फिल्म मेकर्सनी, कॉन्टेंट क्रिएटर्सनी, मराठी सिनेमावर प्रेम खऱ्या अर्थी असलेल्या प्रेक्षकांनी, इन्फ्लुएन्सर्सनी घ्यावी. कारण इट इज टाईम. जर एका वर्षात माझ्या लिस्टमध्ये कमीत कमी 2 नावं किंवा 3 नावं शिल्लक राहिली असतील आज, बट इट इज ॲटलिस्ट 8-9 न्यू फिल्म मेकर्स दिस वन इन एका वर्षात. दिस इयर ऑल ऑफ देम आर रिमार्केबल फिल्म्स. आय डिड नॉट लाईक अ फ्यू, येस. आय डिड नॉट, आय हेटेड सम, मे बी. बट आय एम सो प्राऊड ऑफ that this is happening. People are coming forward. आणि नवीन लोकांवरती विश्वास ठेवला जातोय. ह्याच्या आधी काय केलं हा प्रश्नाच्या पलीकडे जाऊन कोणीतरी पैसे टाकतंय. हे किती महत्वाचं आहे. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. गुड पॉइंट. ओके, सो तू आत्ता जी नावं घेतलीस ऑल ऑफ देम वर मेल्स. सो वाय नॉट फिमेल क्रिएटर्स? या वी नीड फिमेल फिल्म मेकर्स. वी नीड वुमेन टेलिंग वुमेन स्टोरीज. फिल्म मेकिंग ही अशी गोष्ट आहे ना की त्याच्यासाठी तुम्हाला जो वेळ आणि जी इन्व्हेस्टमेंट वेळेची करावी लागते ती आपल्याकडे अजूनही बायकांना करणं जरा कठीण जातं. फिजिकली 13-14 तासांची शिफ्ट करणं, त्याच्या आधी प्री प्रोडक्शनमध्ये सगळं विसरून फक्त त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं, क्राफ्ट समजून घेणं, क्राफ्टचा अभ्यास करणं, ह्या सगळ्या गोष्टी जितक्या त्यातल्या त्यात सोप्या पद्धतीने पुरुषांकडे येत आहेत तितक्या अजून बायकांपर्यंत पोहोचत नाही आहेत. बिकॉज सेटवरती सुद्धा आय नो ॲटलिस्ट माझ्या आत्ता तोंडासमोर 10 असिस्टंट डिरेक्टर मुलींची नावं आहेत ज्यांना मी काम करताना वर्षानुवर्ष अनेक फिल्म सेट्सवरती बघितलेलं आहे, ज्यांच्यामुळे फिल्म सेट्स चाललेले आहेत, सिनेमे स्मूथली पार पडलेले आहेत. आणि त्या सगळ्यांकडे बघून मला असं वाटतं की ह्यांच्यात इमेन्स पोटेन्शियल आहे स्वतःची फिल्म करण्याचं. पण त्यांच्याकडे अजूनही तो कॉन्फिडन्स नाही की आमच्यावरती कोणीतरी पैसे लावेल का किंवा कसे लावेल. कारण तांत्रिकदृष्ट्या मुलांवरनं जे 4 प्रश्न विचारले जातात त्याच्यापेक्षा काही 4 जास्त प्रश्न बायकांना विचारले जातात. यू कॅनॉट डिनाय धिस अँड फाईट इट आउट की नाही असं काही नसतंच, असं नाही आहे. इवन पे पॅरिटी ना, पे पॅरिटी तर
म्हणजे काय आता ती आहेच. बट हेही आहे की नाही आपल्या फील्डमध्ये आपल्या क्षेत्रात सगळ्यांना इक्वल समजलं जातं. नाही, बायकांना सेटवरती काही प्रमाणात जास्त त्रास होतात. ऑर्डर्स घेता येत नाहीत बायकांकडनं. जे बाकीचा क्रू असतो, मी जर चिडून एखाद्या लाईटमनवरती ओरडले like that. तर दे टेक इट पर्सनली. दे डोंट सी मी एज अ डिरेक्टर. They see me as a woman shouting on them in front of other men. And that is not their fault. It is the society they are in. माझ्या हेअरड्रेसर्स जेव्हा सेटवर येतात तेव्हा त्या बाईला बदलापूरवरनं मड आयलंडला 6च्या शिफ्टला 7च्या शिफ्टला पोचायला काय उपद्व्याप करून यावं लागतं हे आपण बघतो. सो इट इज डिफिकल्ट. द सोसायटी हॅज मेड इट डिफिकल्ट फॉर अस. आत्ता तर ॲक्सेस आला आहे फिल्म मेकिंग शिकण्याचा. आत्ता तर अवेअरनेस आला आहे की हे क्राफ्ट आहे जे आपणही करू शकतो. इट इज अ लॉंग वे टू गो. पण निदान 2 गोष्टी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं प्रामाणिकपणे. इन्क्लुजन असलं पाहिजे फिल्म सेटवरती टेक्निकल डिपार्टमेंट्समध्ये. कॉस्च्युम एडी मुलगी आणि बाकी सेट आणि फ्रेम बघणारं सेकंड एडी मुलगा, ते स्टिरियोटाइप्स हे स्टिरियोटाइप्स आता थांबले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींनी जर त्यांना फिल्म मेकर व्हायचं असेल तर त्यांनी त्यांचं क्राफ्ट खूप जरा काही प्रमाणात जास्त कष्ट घेऊन पुरुषांपेक्षा हे पक्क केलंच पाहिजे. कारण हे नाही बोलून चालणार की मी फिल्ममेकर मी क्रिएटिव्ह फिल्ममेकर मी असेन, टेक्निकल डिरेक्टर वेगळा असेल किंवा मला ते कॅमेरा बिमेरा काही मला कळत नाही, मला अभिनय करून घेता येतो, मला इमोशन्स कळतात. तर नाही, कॅमेरा कॅप्चर करणारा इमोशन्स तो कळलाच पाहिजे. कळलं पाहिजे बेसिक तंत्र सिनेमाचं, कारण तांत्रिक बाब आहे ही. सो हे सगळं जरा जास्त कष्ट घेऊन अचीव्ह करावं लागतं. रिसोर्सेस आमच्यापर्यंत अजून पोचलेले नाही जे आत्ता पोचत आहेत. 15, 20, 25 वर्षांचं जर अख्खं हे काढलं मागच्या आणि 30-35 वर्षांपूर्वी, तर एक 30 वर्षांच्या पूर्ण 30 ते आत्तापर्यंतच्या ह्याच्यात एक रिमार्केबल 10 फिमेल फिल्म मेकर्स आहेत फक्त. which is a very small amount compared to the amount of films that are made. And it is not because women are not willing to do it. It cannot be because आम्हाला इच्छाच नाहीये फिल्म करायची. It is not that. It is the way we are looked at. DOPs हायर नाही करत, इक्विपमेंट घेऊन पटकन स्मूथ सेट हँडल करता येईल का, शूट पटकन करता येईल का. सो कोण आहे डिरेक्टर, काय करतो तो, त्यांनी आधी काय केलंय हे विचारायच्या ऐवजी तिने आधी काय केलंय हे विचारलं गेलं पाहिजे आता. व्हेरी नाईस. सो क्वाईट अन आय ओपनर, बिकॉज मी आत्ता एक रिसेंटली फिल्म मेकिंगचा वर्कशॉप केला आणि तिकडे थोडंफार ऑफकोर्स असं खूप काय म्हणतात त्याला क्रॅश कोर्स टाईप होता 3 days. पण तिकडे टेक्निकल जेव्हा गोष्टी आली तेव्हा मीच आधी बापरे मला हे जमणार नाही. इवन आय हॅड दॅट थिंग इन माय. तो ब्लॉक आपला जेनेटिक ब्लॉक आहे ना, तो वर्षानुवर्ष कंडिशनिंग केलेलं आहे. बायकाला ड्रायव्हिंग करता येतच नाही, हेवी लिफ्टिंग मशिनरी आपला संबंधच नाही. कोणीतरी ते येऊन कोणीतरी येऊन आपला दुरुस्त करून जाणार, गॅसचं आपलं सिलेंडर कोणीतरी येऊन बदलून जाणार आहे. हेच बघत लहानाचे मोठं झालो आहे आपण. मग का कॅमेरा डिसमेंटल करता येईल मला, मग का मी सगळा नको तर घड्याळाला हात नको लावू, घड्याळ तू उघडून बसलीस तर. मेकॅनिकल इंजिनिअरिंग केवढ्या मुली करतात हल्ली, किती करतात. आय नो म्हणजे तो एक खूप कॉमन जोक पण आहे. हो, पण आता तरी आता अनेक लोकांच्या ह्याच्यात एकच मुलगी असते. पण ते प्रमाण आता बदलताना जर दिसतंय आणि ते प्रमाण जर आता रिमार्केबली बदललेलं आहे, तर मग इथे का नाही ते बदलत आहे तितकं. मग का मेकॅनिकल इंजिनियर्स खूप मुली होत आहेत पण फिल्म मेकिंग मुली नाही करत आहेत. ते असतोच घरीच, घरच्यांचाच मला घरचे काय म्हणतील ते तिथपासून सुरुवात असते. नको तुला ते जमायचं नाही पासून सुरू होतं ना की ते नको तू करूस, तू आपलं ट्रेडिशनल जे आहे ते कन्व्हेन्शन. सो ते जे दिस इज, आणि हे भारतात नाहीये, हे जगात सगळीकडे. द वर्ल्ड इज लाईक दॅट. सो फिमेल डिरेक्टर्स दॅट यू लुक अप टू. फिमेल डिरेक्टर्स दॅट आय लुक अप टू, ग्रेटा गर्विग. आय रिअली जिनी बार्बी दिला, जिनी आधी लेडी बर्ड नावाची फिल्म दिली, विच वॉज अ व्हेरी पर्सनल, व्हेरी स्मॉल स्केलची सुंदर गोष्ट, हार्ट वॉर्मिंग टेल. अँड देन शी गेव then she made a film like Little Women, which was a period era, खूप ज्याच्यात खूप इन्व्हेस्ट करावं लागतं रिसर्चमध्ये आणि सगळ्यामध्ये. आणि अगेन इट इज अ क्लासिक टेक्स्ट जे ह्याच्या आधी खूप लोकांनी केलेलं आहे आणि तरी सुद्धा त्याची आणखीन जबाबदारी असते की ते चांगलं झालं पाहिजे. सो ग्रेटा गर्विग भारताच्या बाहेरची मी म्हणते आत्ता. आणि आपल्याकडे
अंजली मेनन हे किती महत्वाचं नाव आहे. मल्याळम फिल्म मेकर आहे अंजली मेनन. शी इज डन सम ब्युटिफुल वर्क, सम ब्युटिफुल फिल्म्स ज्या आपण आता बघतोय बाहेर आलेल्या आहेत. सई परांजपेंचं काम अत्यंत महत्त्वाचं आणि वी कॅनॉट मिस हर नेम वेन इट कम्स टू फिमेल फिल्म मेकर्स. अरुणा राजेंनी काही रिमार्केबल सिनेमे केलेले आहेत आपल्याकडे. सध्याच्या काळात आत्ता काम ज्या सगळ्या मुली करता आहेत किंवा ज्या बायका सध्या ह्याच्यात काम करतात त्याच्यात गौरी शिंदे इज अ इम्पॉर्टंट नेम. सो अशी आसपासची नावं आहेत. सीमा पहावा डिड अ ब्युटिफुल फिल्म विथ सीमा पहावा ज्या ॲक्टर आहेत, ज्या ॲक्टर म्हणूनच आपल्याला माहिती आहेत, त्या रामप्रसाद की तेरवी नावाची अत्यंत सुंदर फिल्म त्यांनी केली. अच्छा ओके. She directed the film. She was it was a very heartwarming, very beautiful film. So we have a filmmaker like Seema Pahwa, which because she is a brilliant actor, we don't see her as a filmmaker. करेक्ट. So many women who are out there and doing a great job. आणि नॉट जस्ट मराठी किंवा आपलं काय होतं, हिंदी मेन स्ट्रीम माहिती असतं, मराठी आपण इंडस्ट्रीमध्ये माहिती असतं आणि मग हॉलिवूड माहिती असतं. पण रिजनल इतर भाषांमध्ये ज्या बायका काम करतात, there's a lot of beautiful Assamese filmmakers ज्या बायका आहेत. काही खूप चांगल्या महत्त्वाच्या डॉक्युमेंटरी फिल्म मेकर्स आहेत. डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग हा इतका महत्त्वाचा जॉनर आहे ज्याच्याकडे आपण खूप कमी लक्ष देतो. स्वाती चक्रवर्ती भटकळ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंटरी फिल्म मेकर ऑफ आर कंट्री, ज्यांनी रूबरू रोशनी नावाची डॉक्युमेंटरी केली. सो मेनी इन्स्पायरिंग पीपल, सो मेनी इन्स्पायरिंग वुमेन. सो एक रॅपिड फायर घेऊया. सो honestly 1 hour is too less because I know we can go on and on, and I just hope and pray ki in the next few years starting from today all your dreams writing directing इतक्या प्रमाणात फुलफिल हो की मला तुझा नेक्स्ट पॉडकास्ट घ्यायला खूप एफर्ट घ्यायला लागतील तुझ्या डेट्ससाठी. सो आय रिअली प्रे अँड होप दॅट फॉर यू. एक क्विक रॅपिड फायर घेऊया. वन हॅबिट यू बिलीव्ह एव्हरी सिरियस रायटर शुड बिल्ड नो मॅटर द मीडियम. Discipline. One habit that has improved your writing the most. Discipline. Okay. One red flag while collaborating on a script. You don't hire me because you want somebody to take dictations. You hire me because you are interested in my ideas and views also. Okay. If people just hire me and say की आम्हाला अशी फिल्म दिसते आणि मग मी माझी मतं द्यायला लागला, ते म्हणेल की नाही पण ते तसं डोक्यात नाही आमच्या. सो राईट इट डाऊन, सिट डाऊन, हॅव डिसिप्लिन, सिट अँड राईट इट डाऊन, डोंट हायर मी. A belief about writing you have unlearned over time. That the first drafts have to be good. You have unlearned this. Yeah, first drafts can never be good. Okay. So one mistake most first time screenwriters make. Not writing and finishing your script because they don't think it's good enough. Okay. So complete this statement. If a script isn't working, it's usually because the craft is lacking. Okay. And one last question. If at all you have to rewrite or redo a famous scene, what would it be? Which scene would that be? If I have to redo and rewrite a famous scene. Let's say an opening or a ending. एखाद्या फिल्मची तुला वाटले की अरे ही बेटर झाली असती. So many. Oh my God, this is an exercise I regularly do. Oh, okay. Film बघून Okay. हा सीन मी कसा Okay. लिहिला असता. So definitely a lot of Maybe the films. recent one you've seen or your favorite, whichever. It is a very so I would want to sit down and try and take out every office and doctor's office scene from every film and try to rewrite it in a different way each time, in a better way. Oh, very interesting. Because I find them very underwritten and underhanded all the time. Like Every time you force sit in fit. front of a doctor and doctor has to, like, it's a Force fit doctor. असतं. It is a doctor-patient conversation. It is always something that is never well written. Actually, very well observed. Thank you so much for your time. आणि ज्या काही डिटेल्स आपण बोललो अबाउट हर प्रोजेक्ट, आय विल पुट इट इन द डिस्क्रिप्शन. प्लीज फॉलो हर पेज so that you're updated about Writers Room Republic, and even I'll do that because I would love to be a part of it.
सो आपण पुन्हा एकदा हिला भेटूयात. आय एम व्हेरी शुअर अँड विल हॅव अ लॉट मोर टू टॉक अबाउट, मोर सक्सेस स्टोरीज टू टॉक अबाउट. येस, होपफुली. येस. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.